पूजन होऊन होळी प्रज्वलित केली जाईल। होळीच्या या पवित्र अग्नीत आपले सर्वांचे दुःख, दारिद्र्य, निराशा आणि आळस यांचा नाश हो आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो असे आई चिंचबादेवी चरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे आज बरीच वर्ष आपण सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने एक गाव आणि एक होळी ही प्रथा आणि परंपरा कायम राखली आहे आणि यापुढेही ती प्रथा परंपरा ही आभारित राहील अशी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। आई चिंचबादेवीच्या आशीर्वादाने हे सर्व सण तिच्या उत्साहात आणि मोठ्या थाटामध्ये साजरा होत असतात। या ठिकाणी ज्या ज्या ग्रामस्थांचं, ज्या सदस्यांचं आम्हाला सहकार्य लागतं त्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे